फ्रेश वगैरे झाले मी आता चहा करून पिते आता। चला आता चहा बनवते। चला चहा बनवू आता। चहा बनवते। दूध गरम झालं आहे, भात पण झाला आहे, भात पण टाकला होता शिजायला। थोडंसं पाणी टाकावं लागेल। दूध गरम झाले, आता चहा करते। चहा ठेवला, पत्ती टाकते, साखर टाकते। भात झाला का लगेच इकडे चहा होतोय, इकडे 5 मिनिटात भात होईल। कांदे भाजते, लगेच वांग करते काळ्या मसाल्यात। थोडेसे फोडले तर मग लवकर भाजते ते। दूध इकडे ठेवते एका साईडला। भात होईल आता 5 मिनिटामध्ये। तोपर्यंत ह्याच्यावर कांदे ठेवायचे, मग भाजते चांगले असे आणि गॅसवर ठेवायचं।
चहा पिऊपर्यंत कांदे भाजते. कांदे भाजल्या का लगेच मसाला भाजून घेते, वाटून घेते मिक्सरमध्ये. लगेच आपलं वांग्याचं कालवण तयार करून घेऊ. नंतर भाकरी बनवायची. नंतर भांडे वगैरे सगळं मग एकसाथ. तुम्हाला सांगते, व्हिडिओ काढायला मला काढूच वाटत नाही. एक दिवस मला लई टेन्शन होतं. असं वाटतं नको व्हिडिओ काढायला. एक दिवस असं वाटतं आपण एवढी मेहनत केली, आपण एवढ्या दिवसापासून व्हिडिओ काढतोय, तर ज्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे. म्हटलं टाकायचे. एक विचार असे येतात, मग काय करू. मला भात तयार इकडे. तिकडे चहा पण तयार झाला. तोपर्यंत थोडंसं पाणी टाकलं होतं, कच्चा राहिला होता. चहा झाला बघा तयार. चाळणी नाही, आता चाळणी धुवायला टाकलेली नाही घेत आता मी ती. दुधातली साय असते ना, घेतला चहा ओतून पेल्यामध्ये. आता इकडे भात पण तयार झालेला आहे. आता भात तयार झाला. आता इकडचं पातेलं इकडे ठेवते. झाला तयार भात. हे कांदे भाजते. दिसतील का तुम्हाला बघा. चहा थंड होते तोपर्यंत मी मसाला काढून घेते. मिरची, लसूण, लसूण आणला होता त्या दिवशी 100 रुपये किलोचा. लसूण घ्या. शेंगदाणे घेते थोडीशी. धने घेते. कोथिंबीर आणलेली. गरम मसाला घेते. मी थोडं वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे वांग. आता याच्यामध्ये काय काय आणलं बघू, तुम्हाला दाखवते मी आणि ते घेते थोडंसं. तर काय जवस आणलेलं आहे चटणी वाटायला लाल मिरच्याची, पण अजून लाल मिरच्या आणल्या नाही त्याच्यामध्ये वाटली. जवस आणलेलं आहे. त्याच्यामध्ये काय कारळ. कारळ वांग्याला लावतात नाही. कारळ माहिती ना तुम्हाला. हे बघा ते काळे कारळ. तर मग हे कोण आलाय बैलीचा. तर हे कारळ घेते थोडीशी.
काय तीळ आणलेले आहेत का काय माहिती. तीळ तीळ नाही आणले, कारळे आपण कारळ्या लावू. मस्त होतं कारळ्या लावू, गावाला लावतो. चहा थंड होतोय तोपर्यंत इकडे कांदे भाजते. कोथिंबीर काल आणली होती बघा, साफ करून ठेवली. आता फ्रीज नसल्यामुळे ती खराब होते, लगेच पिवळी पडते. पण तरी आता नीटनेटकी ठेवते साफ करून. हे बघा अशी ठेवली. धुवून घेते आता. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते काय काय घेतलंय मी. इकडं का आहे तव्यातच म्हणते, सॉरी ह्याच्यावर, या जाळीवर इथं कांदे भाजतात. इकडं भात तयार झालाय, इकडं दूध गरम झालंय. हे बघा इकडं चहा पण झालाय माझा तयार. आता हे मसाल्यात काय काय घेतलंय मी तुम्हाला दाखवते. हे बघा शेंगदाणे घेतलेत, कारळे घेतले, हिरवी मिरची घेतली, लसूण घेतलाय, गरम मसाला, धने आणि कोथिंबीर घेतली आणि कांदे भाजतात. कांदे घ्यायचे आपल्याला. तर चला मी आता अगोदर चहा पिते, नंतर मसाला भाजते. भाजून घेते मी. थंड झाला तर वाटून घेते आता. आता हे कारळं, धने हे टाकते, तेल टाकते थोडंसं. भाजला मसाला, आता बंद केला गॅस. कोथिंबीर मस्तपैकी मसाला भाजलाय. आता थोडासा थंड झाला का वाटून घेते मग. तर चला मसाला थंड होतोय आता. थंड झाला तर वाटून घेते. भाकरी करून घेते. मसाला वाटायचा आहे बरं का अजून. हे बघा थंड होतोय अजून, ठेवलाय असाच. थंड झाल्यावर वाटते. आधी भाकरी करते आता. बघा भाकर कशी फुगली मस्तपैकी. बाजरी ठेवली दळायला 3 किलो. आणायची अजून. आता गव्हाचं आणलं. काल ठेवलं होतं दळायला गव्हाचं 5 किलो.
पाऊस नाही बरं का आज. आला तर येईन, पण सकाळी आला होता थोडासा, मग दिवसभर काय नाही आला. भाज्याचं लय टेन्शन असतं, काय करावं रोजच. बघा भाकर तयार होती आता. पाणी लावून घेतलं. तर मसाला वाटून घेते मिक्सरमध्ये. भाकर भाजते तोपर्यंत पाणी टाकते. बघा मसाला वाटून झाला आताच. वांगे चिरून घेते, धुवून घेते मस्तपैकी, चिरून घेते, मीठ लावते त्याला आतमधून. आता मीठ ह्याच्यात काढून घेते मी, म्हणजे हे वल्ल होणार नाही. मीठ वल्ला हात लागला का मग ते मीठ सगळं वल्ल होतं. आता ह्याच्यात काढून घेतलं. थोडंसं आतमधून वांग्याला मीठ लावायचं, नंतर मसाल्यात टाकायचं थोडंसं. चला वांगे चिरून घेते मी, धुवून घेतलेत अगोदर मस्त. आता दिसतात का तुम्हाला? हे बघा असे 4 भाग करायचे वांग्याचे. किडकं विडकं बघायचं. हे बघा मस्तपैकी अशा वांग्याच्या फोडी करायच्या अशा, आणि असं बघायचं याच्यामध्ये आळ्या वगैरे, तर हे याच्यामध्ये नाही आहे, चांगलं आहे. सगळे असे बघून घ्यायचे, असे कधी पण असे तोडून बघायचे. चार फोडी करून फक्त असंच नाही मीठ भरायचं, असं अर्धे तोडून बघायचे. आळी वगैरे असतात कधी कधी. हे बघा जळाली भाकर. आता उतरते तवा, कढई. वांगे ताटामध्ये काढून घेते मी, धुवून घेतलेत. आता याला मीठ लावते.
गॅस कमी करते. पहिले वांग्याला बघा असं आतून थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं, म्हणजे चव लागते मग त्याची. आणि नंतर मसाला भरायचा. असं हे असं मीठ लावायचं, हे मसाल्यात टाकायचं मग आपलं वरून. आता हे मीठ हे याच्यात मिक्स करून घ्यायचं असं. आणि आता हे वांग्यात असा मसाला भरायचा. हे बघा असं भरून घ्यायचं. आता मी कढईत आपली तेल टाकते. आता थोडीशी हळद टाकायची. तेल गरम झालेलं, मसाला टाकायचा थोडासा. हा तरीचा मसाला टाकायचा, लाल थोडा अर्धा चमचा. आणि वांगे टाकायचे आता त्याचे. हे बघा हे वांगे टाकायचे आता तेलामध्ये. वांगे टाकले, आता मसाला टाकून घेते. आता मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला. मिक्सरचं भांडं धुवून घेते पाणी. छान असा मसाला परतून घेऊ. कारळं पण लावलेले आहेत ना वांग्याच्या कालवणाला, भारी टेस्ट येणार आहे आता. तर चला मसाला चांगला परतलाय आता. आता पाणी टाकू आपण शिजायला. तरी तर खूप छान आली बघा. अजून तर वांगा शिजायचे, शिजल्यानंतर पण खूप छान तरी येणार. कसं वाटतंय वांग्याचं कालवण? झाले का नाही भारी? हे बघा, वा वा वा, काय तरी आली मस्त. तर चला आता वांग्याचं कालवण तोपर्यंत शिजतंय, तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेते.
हे बघा भांडे किती पडलेत घासायचे. हे बघा हे इकडं. आता एवढे भांडे घासते तोपर्यंत आपलं वांग्याचं कालवण तयार होतंय मस्तपैकी. तर चला आता उकळी आली. आता कमी गॅस करून झाकण ठेवते म्हणजे लवकर शिजन आता वांग. मोठी उकळी आली. आता कमी करते गॅस, झाकण ठेवायचं. तोपर्यंत आता भांडे घासून घे. वांग्याच्या कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि थोडंसं बाकी राहिलं आहे 5 मिनटं, नाही तर मग शिजलं आहे. आणि भांडे वगैरे घासून घेतले ते एवढे बघा. गॅस वाटा क्लीन केला आहे, धुवून वगैरे बेसिन वगैरे. आता हे भांडे एवढे घासले. थोडंसं कमी करते, 5 मिनटात शिजलं. आता थोडंसं बाकी राहिलं. पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवते. तोपर्यंत भांडे मांडणीला लावून घेते. तर चला आता कालवण होतं तोपर्यंत मी भांडे आता मांडणीला लावून घेते. लावते अशी वरती. चहाचं पातेलं इकडे ठेवते मांडणीमध्ये. वरती ठेवायची अशी इथे वरती. सगळं काम आवरलं ना सगळं व्यवस्थित तर मग जरा बरं वाटतं. नाही तर मग ते काम राहिलं अर्ध, आपण तसं बसायचं मग ते आवडत नाही मला. काम करून बसायचं मस्त निवांत. ते आवडत नाही काम राहिलं तसंच आणि बसायचं म्हणलं ते नाही जमत. आपल्याला कामाची सवय पहिल्यापासूनच. आवरलं काम. आता झाडू मारून घेते फक्त, आता बाकी काही नाही. मग
तर चला आता झाडू मारून घेते. आपलं वांग्याचं कालवण तर झालंच आहे, 5 मिनटं लागतील अजून. मी आवरलेलं आहे आता. माझं पाणी पण गरम केलं आहे मी प्यायला आणि कालवण तयार झालेलं आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं, आज मॅडमनी काय दिलं बघा. कॅरम दिलाय मोठ्याचे मोठा बघा. हे बघा खूप मोठा आहे आणि नवीनच आहे बरं का. हे बघा एवढा आहे, एकदम भारी आहे, मोठा. तर आणलाय मग, नवीनच आहे. तर कसा वाटतंय सांगा नक्की. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आजची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की सांगा. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.